सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत विशाल ठाकरे सर, ज्यांना आपण मैदानामध्ये पाहताय, आणि राहुल ठाकरे जे स्ट्रायकर एंडकडे आहेत. राहुल ठाकरे स्ट्रायकर एंडकडे, नॉन स्ट्रायकर एंडकडे विशाल ठाकरे, आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर मयूर गोतारने. मॅचला सुरुवात, दोन्ही संघाला लक्ष शुभेच्छा आहेत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तो इथे प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मयूर पहिला बॉल घेऊन सज्ज होतोय. पहिलाच बॉल डान्सिंग राऊंड ट्रॅक पद्धतीने खेळलाय. बॉलला तिथे जमिनीशी संलग्न खेळलं गेलं. एक रन ते दाफलकावर जोडले गेले. एकेरीच्या मदतीने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात, पहिली एक डाव जी दाफलकावर अधोरेखित केली गेली. मयूर गोतारने जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, आणि एक फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून शशिकांत स्मृती सरसोळ या टीम कडनं सातत्यानं काम पाहतो. आज बघूया या महत्वाच्या स्पर्धेमध्ये त्याचा खेळ तो कशा पद्धतीने रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस मात्र मोठा फटका करता जायचं आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. रन घेण्याचा कुठलाही मोह तिथे केला नाही, कारण रनआउटची विकेट येण्याची शक्यता होती. त्यामुळे स्वतःवर संयम ठेवला दोन्ही बॅटर्सना, आणि एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या आकड्यावर आहे. मयूर गोतारने चांगला मारा करण्याकरता ओळखला जातो, आणि तो चांगला मारा मयूर गोतारनेच्या वतीने सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र चॅनल मध्ये गोलंदाजी केली गेली होती. तिथे स्क्वेअर लेग मध्ये खेळले, मात्र खेळल्याबरोबर धावले. त्यामुळे 1 रन ती दाफलकावर जोडता येईल. एकेरीच्या मदतीने आपलं वैयक्तिक खातं विशाल ठाकरे यांच्या माध्यमातून उकडलं गेलं. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 2 वर. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर सिंगलच्या साह्यानं दोन्ही बॅटर्सनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. जिल्हा प्रमुख चषक 2026 आतापर्यंत 3 संघ क्वालिफाय झालेत, ज्यामध्ये सलामी स्पोर्ट्स निचोळे, नुमान 11 FDC कुडूस, आणि RP लायन्स अबीर 11 वाडा असे 3 संघ जे क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या दिवसातनं चौथा संघ जो वाडा क्रिकेट असोसिएशन शी संलग्न दिवसामध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे, आणि त्यामुळे तिथे पंचांनी नाकारला या अपीलला. थोडेसे कॉन्फिडंट दिसले मयूर, अपील स्ट्रॉंग होती. मात्र तिथे एक निर्धाव चेंडू आलाय. सध्या धावफलक या पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणाऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एखादा VIP नंबर धावफलकावर लागावा, अगदी त्या पद्धतीने धावफलकावर सजतंय. 1-0-1-0 या पद्धतीने आपण सध्या धावफलक पाहतोय. 10-10 असं पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र दिशा भरकटली, लाईन भरकटली, डाव्या एसटीवर पडला, आणि तिकडनं वळाला बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या पुढे सरकते, आणि जाऊन पोचते येते 3 या आकड्यावर. या स्पर्धेच्या निमित्तानं राहुल भोईर इथे उपस्थित होत आहेत, आयोजकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत, आणि त्यांचं स्वागत इथे विकेटने होत आहे. माघारी परतावं लागेल फलंदाज राहुलला. पहिला झटका लागलाय. टीम आई गावदेवी अभिजात 80 या टीमला. फलंदाज राहुल बाद. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ, त्यामध्ये 3 ही धावसंख्या दाफलकावर असताना एक विकेटचं पतन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे राहुल यांनी केला होता, आणि त्या राहुलला माघारी परतावं लागलं. समीर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होतोय, आणि त्याच्याकडनं टीमला अपेक्षा आहेत विशाल ठाकरे सरांच्या साथीनं कोणीतरी मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं, एक पार्टनरशिप बिल्डअप करणं, कमीत कमी विकेट बहाल करताना जास्तीत जास्त रन्स दाफलकावर लावणं, ही कामगिरी साध्य करावी लागेल. मयूरचा हा बॉल बॅटची आउटसाइड एज घेतल्यानंतर विकेट कीपर जयेश पाटीलच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. विकेट क्रमांक 2. दुसरा झटका. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती एकेरीस. दाफलकावर 3 धावा 2 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आई गावदेवी अभिजात 80.
लॉट्स टाकले जातील. यानंतर विजयी संघाचे कर्णधार आपल्याला संपर्क साधायचा आहे. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज जयेश पाटील जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना विशाल ठाकरे यांना आपण पाहत आहे. जयेश पाटील आणि विशाल ठाकरे एकमेकाच्या विरोधामध्ये खेळ करत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चाललाय. एक च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. सिंगल डबल्स त्या येत आहेत मात्र मोठे फटके ते पूर्णपणे लुप्त पावलेत. या डावाचा जर आपण विचार केला तर निर्धाव चेंडू ते जास्तीत जास्त प्रमाणात आलेत. विकेट्स आल्यात, सिंगल आल्यात, मात्र मोठे फटके ते कुठेतरी खेळणं राहून गेलंय. जयेश पाटील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज वेदांत. यावेळेस मात्र वेदांतनं बॉलला मिडल केलंय आणि उंच हवेतनं फेकून दिलं सीमा रेषा पार. गगनचुंबी आसमानी प्रहार षटकार. रिले कॅच नाही, एकानेच कॅच पकडला तरच पारितोषिक आहे. दोघांनी मिळून तर पारितोषिक मिळणार नाही. एकट्याने पकडला तरच पारितोषिक मिळेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस मात्र हा बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं आणि बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा, 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. राहुल भोईर मुख्यमंचावर आहेत आणि त्यांचे सहकारी आणि विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत बिलोशी सन्माननीय संदीपजी पाटील साहेब SP यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचे कॅश प्राइज आले जे तिथे आपण देणार आहोत. जयेश पाटील त्यावेळेस कमबॅक करतो. एक चांगला बॉल त्याच्या वतीनं तिथे हाताळला गेला. अजून टप्प्यावरची गोलंदाजी यावेळेस त्याच्या वतीनं आपल्याला होत असताना पाहायला मिळते आणि ती करावी लागेल. कारण पहिल्या गोलंदाजांना मयूर गोतारनेनं अगदी चांगली गोलंदाजी करताना फलंदाजांना शांत ठेवलं होतं, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये ती चुप्पी फलंदाजाने तोडली आहे. विशेषतः फलंदाज वेदांतनं चांगले फटके मैदानाच्या आतनं खेळलेत. लोवर फुल टॉस होता, चांगला फटका आहे, बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल वाईच्या वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेने निघून जाईल सरळ सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार 4. जे काही प्रतिनिधी किंवा मग सारशी गावातले जे काही लोक आलेत आज अगदी 13 कॅचेस पकडलेत म्हणजे तब्बल 6,500. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज जयेश पाटील. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे मात्र यावेळेस आत आला बॉल. तिथे शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान वळाला. कुठल्याही प्रकारची रन मिळणार नाही. एक डॉट बॉल आला. एकंदर पहिल्या 2 ओव्हरचा मॅन्डेटरी करता बंधनकारक असणाऱ्या 2 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 18 लागली गेली आहे. येणारी 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत. कसा खेळ असेल ते पाहणार आहोत, मात्र त्याआधी ऐकूया डीजेला. फलकावर धावसंख्या 18 आहे. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी. या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मयूर गोतारने त्याला कंटिन्यू केले गेले. बघूया मयूर तो कशा पद्धतीने गोलंदाजी इथे या ओव्हरमध्ये करेल. कारण पुण्याच्या एकदा सावरावं लागेल कारण धावसंख्या 18.
9ची सरासरी जी धावफलकावर अधोरेखित होती. एका बाजूने आई गावदेवी अभिजात क्रीडा मंडळ 80 आणि त्याच्या विरोधामध्ये शशिकांत स्मृती सरसोळ या दोन टीम मधला हा संघर्ष. पहिल्यांदा फिल्डिंग करते शशिकांत स्मृती सरसोळ. यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा आहे. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, मात्र कॅच करणं कुठेतरी राहून गेलं. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन ते आपल्याला पाहायला मिळालंय. 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते येते एकंदर 20 या आकड्यावर. झेल ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे ड्रॉप होणारे झेल धावा मिळवून देत आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, जेवढा कमीत कमी मध्ये तुम्हाला रोखता येईल तो रोखणं गरजेचं आहे. कारण या खेळात तुम्ही विपक्षी टीमला हलकीशी संधी दिली ना तर मग तिथनं विजयाचा रस्ता निर्माण होतो. त्यामुळे कमीत कमी संधी देत खेळ तो मैदानाच्या आतनं करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका पुढच्या एकदा इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. जोपर्यंत इथे बॉलला फील्ड केलं 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. तेवढाच चांगला रिटर्न 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते येते 21 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. थोडासा गिअर चेंज करत बॅटिंग करावी लागेल कारण सिंगल डबल्स येत आहेत, मात्र मोठे फटके ते कुठेतरी थोडेसे लुप्त पावलेत. पलसई येथून प्रतीक जगदीश पाटील इथे उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत आहे. तसंच करणजी पस्टे आणि रोशनजी पस्टे तेही इथे उपस्थित झालेत. आपलंही स्वागत आहे. यावेळेस मात्र अपील आणि पंचांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नाहीये. अगदी बरोबर स्टंपच्या समोर सापडलाय फलंदाज वेदांत. माघारी जावं लागेल. विकेटचं बटन खेळाडू बाद. वेदांतची बाद झाल्यानंतर जी रिॲक्शन होती ना ती थोडीशी संभ्रमामध्ये टाकणारी होती. असं दर्शवत होता तो की मी खूप जास्त बाहेर. म्हणूनच ते सचिन रमेश तेंडुलकर सरांचं एक वाक्य आहे ना की प्लमची विकेट जी फलंदाजाला कधीच वाटत नाही की मी बाद आहे. म्हणजे इव्हन तेंडुलकर सरांचं असं म्हणणं आहे की मी अर्जुन तेंडुलकरला जरी बाद घोषित केलं तरी तो म्हणेल पप्पा तुम्ही चुकीचे आहात. जे कधीच फलंदाजाला वाटत नाही प्लम जो योग्यतेनं मी बाद झालोय, पंचाची काहीतरी चुकी तिथे फलंदाजाला नेहमी वाटते. तीन चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि तर नंतर धावासंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत जो फलंदाजी करण्याकरता आलाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. 1-1 रन तर सहजतेने येत आहेत, मात्र मोठे फटके ते खेळणं गरजेचं आहे. आणि विशाल ठाकरे सरांना ही सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत ते मोठे फटके मैदानाच्या आतनं प्ले करावे लागतील. मोठे फटके प्ले केले तर एक चांगली टोटल उभी राहील आणि त्या चांगल्या टोटल बरोबर तुम्हाला लढता येईल, संघर्ष करता येईल. 4 चेंडूमध्ये याही ओव्हरमध्ये रन्स आल्यात त्या फक्त 4 विकेट मिळाली. एक चांगली गोलंदाजी मयूर गोतारने सध्या गोलंदाजीच्या ट्रॅक पण करतोय, कारण या आधीच्या ओव्हरमध्ये 3 धावा देताना 2 विकेट्स मिळवल्यात. यावेळेस आणखी एक गडी तो तंबूच्या आसनाला पडताना पाहायला मिळतोय. विशाल ठाकरे सरांच्या पारीचा अंत एक महत्वपूर्ण विकेट, फलंदाज बाद.
5 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावा संख्या जर आपण पाहिली तर 22 धावा या राफलकावर लागला गेला. शेवटचा बॉल अजूनही आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज मयूर गोतारने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. निवृत्ती मयूर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होते. षटकातील पहिला यावेळेस आणखी एक चॅनल मधला बॉल यष्ट्या उद्ध्वस्त करून गेलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे गोलंदाज मयूरनं फलंदाजाला सांगितलंय आणि यष्टी वाकवली आहे. बाद केलंय. विकेटचं बदल. निवृत्ती गोल्डन डक या धावसंख्येवर तंबूच्या आसनला पडतर असताना पाहायला मिळते. विकेट क्रमांक 5 पाचवा झटका लागलाय. टीम आई गावदेवी अभिजात क्रीडा मंडळ यांच्या इथला फलंदाज बाद. आणि यंगस्टार कुडूस त्यानंतर टीम यातील विजयी संघ आणि ओम साई निंबवली आणि मुसारने संघाला बाय मिळते. पालसा येथून प्रतीक जगदीश पाटील आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेचे आयोजक धनेश साने यांच्या माध्यमातून मुख्य मंचावर केला जातोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सुभाष गोलंदाजी करण्याकरता आलाय. शॉट ऑफ लेन आहे आणि त्याला योग्यतेनं वळवलंय. बॉल फाईन लेग मधनं चाललाय सीमा रेषेच्या पार. पहिलाच बॉल बॉडी लाईनवर हाताळला गेला होता आणि तो बॉडी लाईनवरच्या बॉलचा अगदी योग्यतेनं घेतला गेलाय समाचार. चेंडू चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 फलंदाज सिद्धांत त्याच्या वतीने घेतला गेलाय. पुढचा बॉल फुलटॉस आहे. त्याला समोर खेळलंय. लॉंग ऑन आहे आपल्या जागेवर आणि त्याला दिलंय बॉल ने हुळकावणी. चेंडूला मिळालंय अचानक डायव्हर्सन आणि ते डायव्हर्सन घेत असताना बॉल गेलाय सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय हुळकावणी देऊन. 4 जर आपण पाहिलं तर ऑफस्टंपवर पडला आणि अतिरिक्त बाहेर निघाला. पंचाने त्याला वाईट म्हणून करार केले. धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 31-31 धावा. आता मात्र थोडेसे हात खोललेले पाहायला मिळत आहेत आणि यावेळेस फटका मोठा खेळायचा आहे. बॉलनं खूप जास्त उंची गाठली आहे. तिथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि चांगला कॅच तो तिथे संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यश त्याच्याकडनं एक चांगला कॅच. विकेटचं बदल. खेळाडू बाद. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर राफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 31 धावा या राफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो शेष आहे. बघूया कशा पद्धतीचा खेळ. नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये नयन दाखल झालाय त्याच्या वतीनं खेळला जातोय कारण इथे टीमला सावरण्याच्या दृष्टीनं चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं करणं गरजेचं आहे. 6 विकेटचं पतन आतापर्यंत झालंय. नंबर 7 आणि नंबर 8 चे बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करता पाहायला मिळत आहेत राकेश आणि नयन. या दोघांना चांगला खेळ मैदानात दाखवावा लागेल. नयनच्या खांद्यावर
आता सर्वतोपरी जबाबदारी असेल कुठल्या नंबरवर फलंदाजी करण्याकरता आलाय, त्यापेक्षा किती रन त्यानं धावफलकावर जोडलेत ते महत्वाचं आहे. आणि या दरम्यान आल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न, तो आलाय अंगलट. विकेटचं आणखी एक पतन ते होत असताना पाहायला मिळते. विकेट क्रमांक 7, 7वा झटका लागला इथे टीम 80 फलंदाज नयन, तोही गोल्डन डक या धावसंख्येवर बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 31 धावा धावफलकावर आहेत. 4 बॉलचा खेळ या ओव्हर मधला अजून कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर टीम सरसोळ या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर विराजमान आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान चांगला फटका डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक पोहोचण्याआधी बॉल सीमा रेषा पार होईल फरार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. या अंतिमच्या काही बॉलवर अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या साकार करावी लागेल. 14 षटक प्रगतीपथावर आहे आणि 5 चेंडूचा खेळ. तर नंतर धावसंख्या 35 किमान 55-60 मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांना करावा लागेल. अजूनही या डावातील 7 चेंडू ते शिल्लक आहेत. चांगला बॉल इथे पुण्याच्या एकदा फलंदाजाला गुंगारा देऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना ओव्हर ची झाली ते सांगत आहे. एकंदर 4 ओव्हरचा खेळ. तर नंतर धावफलकावर धावसंख्या 35. येणारं शेवटचं षटक कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल ते आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस तोही त्या मुख्य मंचावर केला जाईल. नेक्स्ट मॅच मध्ये टीम यंगस्टार कुडूस हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश केळीचा पाडा या टीमच्या विरोधात. श्री गणेश केळीचा पाडा आणि यंगस्टार कुडूस दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता लगेचच संपर्क साधायचा आहे. या ओव्हर नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. शेवटचं षटक अंतिम षटक ते प्रगतीपथावर येते आणि शेवटच्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यशला प्राचारण केले गेले. यशला इथे चांगला मारा करावा लागेल. जी जबाबदारी संघ सहकार्याने अंतिमचं षटक स्लॉग ओव्हर करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली आहे. ते जबाबदारी योग्यतेने त्याला पार पाडावी लागेल. पहिला बॉल यशचा समोर त्याच्या विरोधात स्ट्रायकर एंडकडे फलंदाज राकेश आहे. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव बॉल डॉट बॉल तो इथे येत असताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी सध्या यशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरचा भेदक मारा तो यशच्या वतीने सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर साकार केला जातोय. कमी गतीने टाकला मात्र फुलटॉस झाला आणि त्या फुलटॉसला अगदी योग्य ते मार्गदर्शन केलंय. तिथे जर आपण पाहिलं तर चांगले फिल्डिंग बॉलला केले गेले. स्टॉप रन्स तिथे जर आपण पाहिलं तर सेव्ह केले गेले आणि या रन्स वाचवत असताना 2 रन ज्या राफलकावर जोडल्या गेल्या ज्यामुळे धावसंख्या 37 37 धावा या राफलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल मात्र हा बॉल ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. मिडल ऑफ द बॅट खेळणं फलंदाजांना शक्य होत नाही आणि मिडल ऑफ द बॅट जर तुम्हाला खेळणं शक्य झालं नाही तर एक सीमित लो टोटल ज्यावर समाधान मानावं लागेल आणि लो स्कोरिंग मॅच ज्या खूप कमी वेळा हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये कन्वर्ट होतात आणि तसंच याही मॅचला हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल या दोन्ही बॅटर्सला. फटका यावेळेचा मिडल ऑफ द बॅट न खेळलाय. ओव्हर दी लॉंग ऑन उडवून फेकून दिले बॉलला सीमा रेषा पार. इथे आलाय दमदार हिट. षटकार 6. मध्ये असलेले हे नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये फरदीन काझी. अगदी त्याचं हे गीत डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. व्हेरिएशन आहे डीजे यांच्याकडे ही वेगवेगळी गाणी. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि करतोय पुण्याच्या एकदा चुकी. मयूर गोतारनेला बीट करताना बॉल गेला सीमा रेषा पार.
शेवटच्या काही बॉलवर अगदी चांगल्या रन्स धावफलकावर जोडत असताना आपण पाहतोय आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या वाढते आणि पुढे सरकताना 48-48. शेवटचा बॉल आहे, एखादा मोठा फटका तो जर खेळला गेला तर एक 50+ ची चांगली टोटल धावफलकावर उभी राहू शकते. मोठा फटका या बॉलवर घेणं अभिजात क्रीडा मंडळ 80 करता खूप महत्वाचं आहे आणि अभिजात क्रीडा मंडळाकरता हा शेवटच्या बॉलवरचा षटकार इथे मैदानाच्या आतनं खेचला जाईल का फलंदाज जय कंड ते आपल्याला बघायचंय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न तिथे एक निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू बरोबर ओव्हर समाप्त झाली आहे. 5 ओव्हरचा खेळ. तदनंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती लागली गेली आहे 48. विजयाकरता 49 धावसंख्येचं लक्ष आणि कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल ते ऐकवण्याकरता आमचे जुने साथी समालोचक एक जवळचे मित्र प्रमोद शेडगे ते आपल्या सोबत जॉईंट होतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपण करूया टॉस. चला यंगस्टर कुडूस आणि केळीचा पाडा या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपण करूया टॉस. या आपण व्यासपीठावर यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते जवळजवळ 49 धावा 5 षटकांमध्ये. तसं पाहायला गेलं तर थोडंसं माफक लक्ष आपल्याला पाहायला मिळतं, परंतु कोणतंही टार्गेट हे सेफ नसतं. प्रतीकजी जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. करण पष्टे आणि रोशन पष्टे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच लहान मुलांपासून तर बुजुर्ग माणसांपर्यंत धनंजय साने यांनी जे प्रेमाची माणसं कमावलेत त्या खरोखरच या प्रेमळ माणसांना आणि धनंजय साने यांना सुद्धा मानाचा सलाम असेल. कारण म्हणतात ना की माणसाचा स्वभाव हा पेढ्यासारखा असावा, जो राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. आणि तो पेढ्यासारखा स्वभाव कोणाचा असेल तर मी म्हणेन धनंजय साने साहेब. प्रत्येक व्यक्तीला भाऊ हा शब्द त्यांच्या मुखातून सातत्याने पाहायला मिळतो आणि हीच त्यांनी कमावलेली श्रीमंती पाहायला मिळते. त्यांना आणि या स्पर्धेला मानाचा सलाम असेल. एकंदरीत आपण पाहिलं तर आई गावदेवी जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सरसोहोळ एका साईडला अभिजात क्रीडा मंडळ 80 AKM 80. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यंगस्टर कुडूस टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले. यंगस्टर कुडूस वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल. दोन
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी जात असताना प्रत्येक जण आज जयजी पाटील यांची स्तुती सुमने का उधळतो त्याचं एकमेव कारण 5 षटकं वाडा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळवली जातात. त्यानंतर आलेले सुगीचे दिवस, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि वाडा तालुक्यामध्ये वाडा तालुक्याचं चॅनल आपल्याला पाहिजे, सावली क्रिएशन, आणि त्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्धी झाली या विभागामध्ये. म्हणतात ना, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट, आणि ते क्वालिटी दर्जाचं आयोजन आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतं. 49 धावांचं लक्ष्य स्वतः या संघाला घेऊन चालताना रिअल अकॅडमीचे प्रोप्रायटर विशालजी ठाकरे आता सध्या हँडसम क्रिकेटर म्हणून इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही सख्खे बंधू जयेश आणि योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू. पहिलं षटक हाताळण्याकरता राकेश या गोलंदाजाला आणलं गेलंय. पहिलाच बॉल जयेश पाटील आज इन ॲक्शन खेळत असताना गोलंदाज सज्ज होईल. पहिलाच बॉल, पूल कसा मारावा, हिटमॅन रोहित शर्मा सारखा, आणि त्याच पद्धतीने मात्र जयेश पाटील यांनी त्या अंदाजामध्ये षटका ठोकलाय. पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार राकेशच्या बॉलचा घेतला आणि चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय जयेश पाटील. 6. पहिल्याच बॉलवर अप्रतिम दमदार आणि शानदार षटकार. शॉर्ट फ्लेन बॉल होता, लवकर पिक केलं आणि सरळ बॉलला मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी पाठवलं. अतिशय चांगला दर्जेदार फटका आपण पाहू शकलात. 49 रन्स टू विन असताना पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. त्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. यानंतर 3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. वेळेनुसार शेवटचा सामना आपण पाहूया किती षटकांचा असेल. शॉटपूल संधी होती. जेव्हा सर्कलमध्ये तुम्ही असता तेव्हा विदिन सेकंदामध्ये बॉल येतो आणि ते मात्र यावेळेला संधीचं सोनं करता आलं नाही. 49 रन्स अवघ्या मात्र फलकावर आहेत. अशा वेळेला तुमचं ग्राउंड फिल्डिंग हे मात्र चांगलं असावं लागतं. फिल्डिंगचं स्टँडर्ड हे चांगलं असल्यानंतर धावा रोखतात. त्या कधी कधी फिल्डिंगच्या जोरावर सुद्धा सामने जिंकलेले आहेत. यावेळेला बॅटची एज घेत पायावर जाऊन आदळला आणि तिथून बॉल निघून येतोय शॉर्ट मिडॉनला. कोणती धाव येत नाही आहे. आता राकेशचं मी कौतुक करेन. पहिल्या बॉलच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर 2 बॉल त्याने खूप चांगले हाताळलेत. कमबॅक करणं जाणतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला तर काय झालं होतं. गोलंदाजीच्या मार्गावर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा अशा घडामोडी घडतच राहणार आहेत, परंतु कमबॅक करणं हे आपल्या हातामध्ये आहे. यावेळेला ऑन साईडला खेचून मारलंय आउटफील्डच्या वरून. पॉवर पॅक बॅटिंग होत असताना चौथ्या बॉलवर सनसनाटी झन्नाटेदार जिल्हा प्रमुख चषक चौकार. गुड शॉट. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पहिल्या बॉलवर षटकार, लगातार 2 डॉट आणि त्यानंतर चौकार. मॅच बॉल या ठिकाणी आलेला आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळतं. पॉवर प्लेमध्ये तुमचं टायमिंग, तुमचे शॉट सिलेक्शन, सपाटीकरण मैदान असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी शॉट सिलेक्शन खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पाहायला मिळतं. क्रिकेटमधील वेगवेगळे शॉट पाहायला मिळतात. कव्हर ड्राईव्ह असेल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका असेल, हुक असेल, पूल असेल, लेग ग्लान्स असेल, लेट कट असेल, स्लॉक स्वीप असेल, रिव्हर्स स्वीप, स्विच हिटचा फटका असेल, पुल शॉट असेल. यावेळेला पिकअप शॉट पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता मेल. पुन्हा एकदा अप्रतिम सौंदर्यपूर्ण फटका, चौकार, ग्लोरियस शॉट. 4 रन.
इचलकरंजी शहराची शान. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. जयेश पाटील स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि त्यामुळे मला संघाला धावून यायचंय. ह्या वेळेला ऑन साईडला जरूर खेळले गेले. एक रन घेण्यापासून वंचित राहतील. दोन्ही बंधूंमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळाला. बॉन्डिंग चांगला आहे. मात्र पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर विजयासाठी 35 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 24 बॉलमध्ये 35 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 24 बॉल आणि 35 रन. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, ग्लॅमर, क्रेज. आज लहान लहान गावातून सुद्धा मात्र मोठमोठे खेळाडू घडताना पाहायला मिळतात. असं नाही की तुम्ही मोठ्या स्पर्धा खेळून खेळाडू घडत असतात. तर लहान जेव्हा क्रिकेट तुम्ही खेळतात त्यानंतर मात्र तुमचं क्रिकेट फुलत जातं. आणि हेच क्रिकेटमध्ये उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला आयोजकांकडून खूप खऱ्या अर्थानं मागणी असते. जेव्हा तुम्ही चमकता छोट्या लेवलला त्यावेळेला मोठ्या लेवलपर्यंत जाण्याची तुमची क्षमता पाहिली जाते. क्रिकेट बरोबर तुमचं डिसिप्लिन आहे का हे सुद्धा पाहिलं जातं. कारण एकदा का आपण रिटायरमेंट घेतल्यानंतर आपल्याला क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर मात्र आयोजक सन्मानाने कधी बोलवतात तर तुम्ही अगोदर क्रिकेट कसं खेळलंय, ते क्रिकेट कशा पद्धतीने मात्र त्या लेवलला खेळले आणि तुम्ही सन्मान खेळाडूंचा केलाय का, आपल्या गावाचा सन्मान केलाय का, यावरून तुमची सिद्ध होते की तुम्ही मागील क्रिकेट चांगलं खेळलं म्हणून तुम्हाला व्यासपीठावर सन्मान दिला जातो. कुठे विनंती करेन, जो पडदा तुम्ही पकडला आहे तो कृपया करून येल्लो पडदा सोडा जरा प्रेक्षक वर्ग समोर, कारण हा आमचा मान सन्मान आहे त्या रंगाचं. त्यामुळे मी विनंती करेन. थँक्यू व्हेरी मच. या वेळेला अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग. आणि इथे मला वाटतंय आय थिंक सो झेल टिपला आणि प्रेक्षकांनी लगेच धाव घेतली व्यासपीठाच्या दिशेने. आदरणीय सन्माननीय सहयोगजी किनी यांच्या माध्यमातून 4G ग्रुपच्या माध्यमातून दोन्ही बॅटर दोन्ही बंधूंना लगातार 3 षटकार जर तुम्ही ठोकले तर तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. संदीपजी पाटील साहेब SP बिलोशी यांच्या माध्यमातून आपण पाहताय 500 रुपयांचं कॅश प्राइज लागू झालंय. हा 13वा झेल आपल्याला पाहायला मिळतो. 14वा झेल. एक रिले कॅच पकडला गेला होता. 14वा झेल आपल्याला पाहायला मिळतो आजच्या संपूर्ण दिवसामधला. संघाची धावसंख्या आई गावदेवी सरसोळ टीमची 20 वर जाऊन पोहोचली गेले. तर योगेश पाटील सुद्धा थांबणार नाही आहेत, परंतु इथे डिस्टन्स क्लिअर होणार नाही. बराच वेळ चेंडू हवेत इन दी एअर अँड टेकन. गुड कॅच ऑफ क्वालिटी. योगेश पाटील यांच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. 20 ला पहिला धक्का. वीस धावा झालेत. 29 रनची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज पराग यांना आपण पाहतायत एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिलं षटक पॉवर प्लेचं. खेळाडू कक्ष सध्या आपण पाहतायत 2 आहेत. विविध कटआउट समोरच आपण पाहतायत. एक चांगला बॅनर्स या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून. अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेला. वेट अँड वॉच केलं. बॅटचा फेस ओपन करत असताना फक्त चेंडूला दिशा दिली. बाउन्स मिळाला होता या बॉलवर. त्या बॉलचा पुरेपूर समाचार घेत असताना पाहायला मिळतोय. आल्या आल्या पराग फुटवर्क चांगलं चालवत असताना फक्त चेंडूला दिशा दिली. जो दबाव होता विकेट जाण्याचा
त्यानंतर मात्र सिंगल डबलला महत्त्व दिलं. परागच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. वेदांतला तिसऱ्या बॉलवर विकेट मिळाली, परंतु विकेटच्या शोधात आहे. चांगला बॉल, वेदांतचा हा चांगला बॉल पाहायला मिळतो. समोर ठेवला होता, तिथून बॉल थोडासा राईज झाला आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. 22 रन्स ऑन द बोर्ड. या बॉल नंतर आपण प्रेक्षकाला 500 रुपये या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. अप्रतिम, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ शॉट, क्लास, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा फटका परागच्या बॅटमधून. सरस ओळचा ब्रँडेड फटका, चौकार, गुड शॉट, 4 रन. या आपण 500 रुपये जी पाटील SP बिलोशी यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. 500 रुपये रोख रक्कम. आणि त्याचप्रमाणे हरिजी पालवी सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक सुंदर टी शर्ट. आणि हा 14वा झेल टिपला गेलाय आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये. म्हणजे अजून 4 मॅचेस आहेत. या 4 मॅचेसमध्ये निदान 5 ते 6 म्हणजे 20चा आकडा कंप्लीट होईल का? क्रिकेटवरचं नितांत प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. पैशा स्वरूपात काही प्रेक्षक वर्ग भुकेची तमान बाळगताना या मैदानात पोहोचतात. त्यांचा गाडी भाडा, नाश्ता कसा सोडवायचा याचं उत्तम उदाहरण. आज जर तुम्ही कंपनीत जाताय तर तुम्हाला तिथे संपूर्ण दिवसांमध्ये खऱ्या अर्थानं 300-400 रुपये मिळत असतात. परंतु इथे आल्यानंतर काही तर प्रेक्षकांनी सांगितलं असेल की शेठ मला 12 तारखेपर्यंत सुट्टी हवी आहे, त्यानंतर मी कंटिन्यूच कामाला येईल. कारण इथे जर तुम्ही आल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्हाला उत्सुकता लागलेली असते की मला माझ्याकडे बॉल यायला हवा. काल होंडोने ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळले आणि प्रत्येक प्रेक्षक खुश झाले होते. त्याच्या बॅटिंगवर तर नेहमीच खुश होतात, परंतु काही प्रेक्षकांनी झेल टिपले. ते सुद्धा सांगत असतील चला गातेसमध्ये पहा तिथे काय आहे, फक्त घेऊन यायचे आहेत आपल्याला, फक्त कॅच पकडायची आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा. 23 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. जयेश पाटील समोर पुन्हा एकदा बॉल तयार. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. बॅट स्विंग चांगला होता. लो फुलटॉस बॉलला बॉल होता, लो फुलटॉस. जयेश पाटील सांगतायत या बॉलचा आय एम दी बॉस. षटकार, 6 धावा. ग्रेट टायमिंग, 6. चांगला फटका पाहायला मिळतोय. ह्या वेळेला आपण पाहू शकतायत 32 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आता एलिव्हेशन तेवढं मिळालेलं नाहीये. बॉल बराच वेळ हवेत जातोय, मात्र कॅच ड्रॉफ्ट होईल की नाही. वॉर्ड कॅच, अतिशय सुंदर दर्जेदार झेल 3rd अटेम्प्टला. आणि महिला विश्वचषकाच्या त्या झेलची आठवण आली जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या बॅटरनी शतक पूर्ण केल्यानंतर एक मोठा फटका मारला होता आणि तो लॉराचा फटका होता. परंतु अमनज्योत कौरने तो झेल टिपला 3rd अटेम्प्टला. त्याच कदाचित थोडीशी पुनरावृत्ती यावेळेला पाहायला मिळाली. ग्रेट कॅच, फलंदाज बाद जयेश पाटील यांच्या खेळीला पूर्णविराम. बिग विकेट गॉन. आणि ते आज राष्ट्रीय फुल म्हणून इतिहासात नाव व्हावं. जन्मा येणे दैवाहती करणी जगे असवी. गाणे व्यर्थचे कुळ थोरवी. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे मेरुमणी व दीनदलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहतायत 32 धावा, 17 रनची आवश्यकता आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. राकेश पहिल्या षटकात धावा आल्या, परंतु आता कन्वर्ट करतोय.
इथून चांगला फटका पाहायला मिळतोय, सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. सुंदर, मात्र सुभाषच्या बॅट मधून षटकार, परंतु फिल्डरने कॅच पकडलेली नाहीये. प्रेक्षकांनी झेल टिपलाय. आपण या 500 रुपयांचं कॅश प्राइज. मात्र जाऊन पोहोचतोय बिटवीन द गॅप मध्ये चौकार. खेळाडू कक्षेला सन्मान देण्यासाठी 9+4 मिळतील 5 धावा. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 43. आता विजयासाठी 6 रनची आवश्यकता. जर प्रेक्षकाने पडद्याच्या बाहेर जर पकडला असेल झेल तर या आणि आपलं पारितोषिक घेऊन जावा. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला या वेळेला दिशा दिली गेली. सिंगल मेल सुभाषच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. 5 रनची आवश्यकता आहे. पाच रनची आवश्यकता. या आपण झेल टिपला असेल तर लगेच यायचे. आपण व्यासपीठावर या 500 रुपये सुटलेत तुमचे. सेफ्टी चष्माघर जे आपण पाहत आहेत आणि कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ब्रँडेड जे गॉगल आहेत ते मात्र या ठिकाणी सौजन्य केले गेलेत.